परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधे श्याम। आपल्या मनाला आणि वाणीला पवित्र करण्याकरता काही क्षण भगवंताचं नामचिंतन। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हरि गोपाल बोलो गोविंद 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 बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि मुकुंद बोलो राधा रमण हरि मुकुंद बोलो हरि गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो।
गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हे राधारमण हरी गोविंद बोलो काळी माता सर्वांनी गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो राधारमण हरि गोविंद बोलो राधारमण हरि गोविंद बोलो राधारमण हरि गोविंद बोलो राधारमण हरि गोविंद बोलो सर्वांनी हात वर करा. हात वर गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो बोलो हरि गोपाल बोलो गोविंद 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 बोलो हरि गोपाल बोलो बोलो कृष्ण कन्हैया लाल की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे जाये उत्तान पादस्य सुनीति सुरुचिस्तयो सुरुचि प्रेयसी पत्नीर नेतराम यत् सुतो ध्रुवः परमंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवत स्वरूप श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ कथा या ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या चतुर्थ दिवसामध्ये आपण प्रवेश करत आहोत. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निंबा गोपजी पवार, कैलासवासी अंजनाबाई निंबा पवार, कैलासवासी नाना निंबा पवार, स्वर्गीय कुमारी रेखाबाई परमेश्वर पवार, स्वर्गीय कुमारी राधाबाई भरत अहिरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि गुढीपाडवाच्या या परम पावन मुहूर्तावर संपन्न होत असणारा आपला हा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह. या सप्ताहामध्ये 7 दिवस ज्यांची संगीतमय सुमधुर अशी साथ आहे
ही सर्व संगीताचार्य मंडळी, हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज, हरिभक्तीपरायण भूषणजी महाराज, हरिभक्तीपरायण पवनजी महाराज, हरिभक्तीपरायण सुमितजी महाराज, वेशभूषा झाकी हरिभक्तीपरायण मनोहरजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन ज्यांचं आहे, हरिभक्तीपरायण आदरणीय रमेशजी महाराज, हरिभक्तीपरायण लीलाधरजी महाराज, हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितीमध्ये आमचे धर्मा महाराज यांची आज उपस्थिती आहे. गावातील परिसरातील भाविक मंडळी, माता भगिनी या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये पटलं तर घ्या या ग्रुपच्या अनमोल सहकार्याने हिराभाऊ आणि हिराभाऊंचे सर्व मित्र परिवार या सर्वांच्या अनमोल सहकार्याने संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह चतुर्थ दिवसामध्ये आपण प्रवेश करूया. मनु महाराज आणि शत्रुपा राणी यांच्या 3 मुलींचा वंश आपण काल श्रवण केला. यांचे 2 अपत्य, 2 मुलं, प्रियव्रत आणि उत्तानपाद. मैत्रेय मुनी विदुर काकांना हरिद्वार मध्ये सर्वप्रथम उत्तानपाद राजाचे चरित्र सांगतायत. राजाला 2 पत्न्या, एकीचं नाव सुरुची, दुसरीचं नाव सुनीती. सुरुची आवडती होती, सुनीती नावडती होती. दोघांना एक एक अपत्य झालं. सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव. नावडती असल्यामुळे सुनीती करता स्वतंत्र महालाबाहेर व्यवस्था केली होती. एके दिवशी बाळ ध्रुव लहान मुलामध्ये खेळण्याकरता गेले. आता ते लहान मुलं काय खेळतील याचा भरोसा नाही. असं गोल वर्तुळ केलं आणि मध्यभागी एक जण उभा राहिला आणि तो मध्यभागी उभा राहून इतरांना विचारू, का रे तुझ्या वडिलाचं नाव काय? तो त्याच्या वडिलाचं नाव सांगायचं. तुझ्या वडिलाचं नाव काय? तुझ्या वडिलाचं नाव काय? नंबर आला ध्रुवाचा. ध्रुवा सांग तुझ्या वडिलाचं नाव काय? ध्रुव म्हटले मला माहिती नाही. अरे बघायला याच्या वडिलाचं नाव माहिती नाही. चिडवायला लागले. ध्रुव धावत धावत घरी आला. आई माझे वडील कोण आहेत ग? वडिलांचं नाव काय? आणि मोठं झाल्यानंतर सांगेन. नाही नाही आत्ताच सांग मला. म्हणे या नगनीचा जो राजा आहे ना महाराज उत्तानपाद, ते तुझे वडील आहेत. असं? माझे वडील राजे आहेत? मी दर्शना करता जाईल. आणि एकदा मुलांमध्ये खेळत असताना पोहोचले महालामध्ये. राजाने आपल्या मुलाला ओळखलं, जवळ बोलवलं, मांडीवर बसवलं, डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. बाळ कसा आहेस रे तू? तेवढ्यात सावत्र माता सुरुचीचं लक्ष गेलं. ती धावत धावत आली, ध्रुवाच्या हाताला पकडलं आणि खाड दिशी खाली ओढलं. हे ध्रुवा, जरी तू उत्तानपाद राजाचा मुलगा असला तरी तुला राजाच्या मांडीवर राजगादीवर बसण्याचा अधिकार नाही. आणि जर तुला राजगादीवर बसायचं असेल तर जा वनामध्ये तपश्चर्या कर. तपश्चर्या करून देवाची प्राप्ती करून घे आणि देवाला वरदान माग की माझा हा जन्म संपून पुढच्या जन्मामध्ये मला सुरुची मातेच्या उदरातून जन्माला घाल. मग तू माझ्या उदरातून जन्माला येशील तेव्हा तुला राजगादीवर राजाच्या मांडीवर बसता येईल. ताते मे दुर्लभा पुंसा तपसाराध्य पुरुषम तस्यैवानुग्रह मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छसि नृपासनं. यदि नृपासनम इच्छसी तरी तपसा आराध्य पुरुषम. राजगादीची अपेक्षा असेल ना, वनात जाऊन तपश्चर्या कर. जसं एखादा सर्प त्याला जोरात दणका बसला तर फुसकार टाकत आपल्या बिळाकडे जसं जातो ना, तसं फुसकार टाकत ध्रुवजी आपल्या आईकडे निघाले. मातुः सपत्न्या सदुरुक्तिविद्धः
सशनृषा दण्डः तु यथाहि हित्वा मिषन्तं पितरं सन्नवाच जगाम मातु प्ररुदन सकाशम. आई जवळ गेला आणि जोर जोरात रडायला लागला. आई, त्या सावत्र मातेने माझ्या वडिलांच्या मांडीवर मला खाली ओढलं आणि तुला अभागिनी बोलत होती. सुनीती म्हटले, मी कुठे स्वतःला भाग्यवान समजते? पती जिवंत असताना पतीच्या सोबत राहायला मिळत नाही, मी कुठे भाग्यवान आहे? मी जेव्हा मांडीवर बसलो वडिलांच्या, तेव्हा ती सावत्र माता सांगत होती, तपश्चर्या कर, देवाची प्राप्ती करून घे आणि माझ्या उदरातून जन्माला ये, मग तुला राजगादी मिळेल. सुनीती माता म्हणते, बेटा तू सांगत होता ना माझे वडील कोण आहेत, माझे पिता कोण आहेत. मी तुझ्या पित्याचाही परिचय तुला आजपर्यंत व्यवस्थित करून दिला नाही, पण तुझ्या सावत्र मातेने तुला परमपित्या परमात्म्याचा परिचय करून दिला. आता चुकू नको बर का. आई, तो परमपिता परमात्मा कुठे असतो ग? बाळ, तो जर एका ठिकाणी राहिला असता, एका दिवस राहिला असता, तर मी सांगितलं असतं अमुक गावाला मंदिरात जा, तो तुला भेटून जाईल. पण तू एका ठिकाणी नाही ना. मग हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई में जाना. भगवान परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे, प्रेमाने तो प्रगट होत असतो. पण हे साधू मंडळी वनामध्ये जातात, अखंड ध्यान धारणा तपश्चर्या करतात आणि त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतात. बाळ, आई मला आशीर्वाद दे. वयाच्या 5व्या वर्षी ध्रुव बाळ वनामध्ये निघाले. नारदजींनी पाहिलं, काय क्षत्रियांचं तेज आहे. 5 वर्षाच्या बाळाचा अपमान काय केला. ते 5 वर्षाचं बाळ तपश्चर्या करण्याकरता जंगलामध्ये निघालं. अहो तेज क्षत्रियाणाम मानभंग ममृष्यताम. केवढं हे क्षत्रिय लोकांचं तेज आहे. या बाळाने वयाच्या 5व्या वर्षी घराचा त्याग केला खरा, पण हे याचं खरं वैराग्य आहे का खोटं? हे तर बरेच लोक वैराग्याने त्याग करतात घराचा आणि काही काही वैतागाने घर सोडून निघून जातात. कधी घर में हुई खटपट तो चल बाबा के मठ पर. खटपट झाली का मग मठ आठवतो. कधी घरामध्ये सुनबाई ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही आणि पत्नी भाव देत नाही, मग आपल्याकडे येतो तो, महाराज या वर्षी दिंडीकडे निघणार आहे. आता जेव्हा शक्ती होती, सामर्थ्य होतं, सत्ता होती, तोपर्यंत राब राब संसारा करता राबला आणि आता घरामध्ये कोणीच भाव देत नाही, कोणीच ऐकत नाही, तर आता दिंडीमध्ये जातो का? मी म्हणतो म्हातारपणी परमार्थाला लागण्यापेक्षा परमार्थ करता करता माणसाला म्हातारपण आलं पाहिजे. ते जीवन माणसाचं धन्य आहे. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त
पाओगे, कान से बहरे हो जाओगे, कान से बहरे हो जाओगे। भजन तुम सुन नहीं पाओगे, भजन तुम सुन ना पाओगे, भजन तुम सुन ना पाओगे, भजन तुम सुन ना पाओगे। भजन सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। ए भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। बोल भागवत भगवान की जय जय श्री राधेशा। बालपणापासूनच संस्काराचे धडे मिळतात. आई वडील जर पारमार्थिक असले ना तर कैवल्याच्या वयापासूनच परमार्थ सुरू होऊन जातो. नाही तर काही काही 80 वर्षाची होऊन जातात. पण मारुतीच्या मंदिरात बसून राजा राणी आणि गुलम्या पाहतात चष्म्यातून. 80 वर्षाची होऊन जातात तरी. तुकोबाराय म्हणतात वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बाळकाच्या. वयानुसार ज्याला विचार नसतात तो जरी त्याचं वय वाढलेलं असलं तरी तो बालका समानच आहे. वयाच्या 5व्या वर्षी घराचा त्याग केला देवाच्या प्राप्ती करण्याकरता. पण याचं हे खरं वैराग्य आहे का खोटं आहे हे तपासण्यासाठी नारदजी रस्त्यामध्ये भेटले. बाळ कुठे चाललास? नमस्कार केला. महत भाग्याने संतांची भेट होत असते. ध्रुवजींचं भाग्य उदयाला आलं. संतांची भेट झाली. नमस्कार केला. महाराजजी मी देवाची प्राप्ती करण्याकरता निघालोय. कशासाठी? म्हणजे सावत्र मातेने माझा अपमान केला आणि म्हणून देवाची प्राप्ती करण्याकरता निघालो. बाळ अरे 5 वर्षाचा आहे तू आताशी. तुला मान समजतो अपमान समजतो. जा हे तुझं खेळण्याचं बागळण्याचं वय. घरी जा. नाही महाराज मला देवाच्या प्राप्ती झाल्याशिवाय मी जाणार नाही. तुला माहितीये का या जंगलामध्ये हिंस्र श्वापद राहतात. तुला भीती वाटत नाही? मला कशाची भीती वाटत नाही. मला देव प्राप्त होईल. उपाय सांगा. बाळ ज्यांनी तपश्चर्या करून करून काळ्या दाढीची पांढरी दाढी होऊन गेली असे तपस्वी लोक भेटतील तुला. आयुष्य घालवलं ज्यांनी तपश्चर्या करून त्यांना अजून देव भेटला नाही. तू 5 वर्षाचं बाळ आहे. तुला कधी भेटणार आहे? म्हणून जा बाळ घरी निघून जा. लहान मुलं चुकले का आई वडील रागवतात. मग लहान मुलाने का अपमान मानून घ्यायचा का स्वतःचा? जा घरी. सुंदर असा उपदेश केला. पण ध्रुवजी म्हणतात नारदजी महाराज तुम्ही उपदेश खूप छान करतायत. पण तुमचं उपदेश रूपी अमृत तुम्ही माझ्या अंतकण रूपी ताटामध्ये टाकतायत ना तर त्या अंतकण रूपी ताटाला सुरुची मातेच्या दुर्वचन रूपी बाणाने छिद्र पडलंय. त्यामुळे तुमचं उपदेश रूपी अमृत त्या ताटात त्या छिद्रातून खाली निघून जातंय. अंतकरणात थांबत नाही. त्यामुळे तुम्ही मला घरी जाण्याचा मार्ग दाखवू नका. देव कसा भेटेल ते सांगा. नारदजीने ओळखलं पक्का चेलाय. याचं हे कच्चं वैराग्य नाहीये. नाही तर काही काही वैताग निर्माण झाला की घर सोडून निघून जातात. एक म्हातारं 75 वर्ष वयाचं म्हाताऱ्याला नेहमी धमकी द्यायचं. बघ बरं निघून जाईन. बघ बरं निघून जाईन. हे ऐकत ऐकत म्हातारं पण येऊन गेलं. पण म्हातारा काही निघाला नाही घरातून. एके दिवशी म्हातारा बोलायला लागलं बघ बरं माझं ऐकत जा नाही तर निघून जाईन. बघ बरं लाडकी बहिणीचे पैसे मला दे नाही तर निघून जाईन. म्हातारी म्हटली जा निघून. आता निघून जा म्हटल्यानंतर म्हाताराने खरंच बॅग भरली गेले निघून. गाव बाहेर निघाले. एका निंबाच्या झाडा खाली बसले. दुपारची वेळ झाली. म्हातारा अजून का येत नाही?
शोधाशोध सुरू केली. हे खरं असतं निघून गेली नाही ना. गावाच्या बाहेर शोधलं तर निंबाखाली बसले होते. म्हणे अहो, लोकांना नवसं सायसा करून मुलं होत नाही, आपल्या 3-3 लाल आहेत म्हटले. आता या वयात घर सोडणं तुम्हाला शोभतं का? चला घरी. म्हणे चला घरी, मी तरी खरं कुठे जातो. हे आपलं एवढं कोमळ वैराग्य असतं. पण ध्रुवाचं धग जग धगीत ज्वाळ अग्नी जैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ. ओळखलं नारदजींनी. जा बाळ, माझा तुला आशीर्वाद दे. द्वादश अक्षरी 12 अक्षरामध्ये मंत्र दिला. मधुवनामध्ये जा आणि तपश्चर्या कर. मधुवन म्हणजे आत्ताची मथुरा. मथुरेला मधुवन असं म्हणायचं. हे जे मथुरा नाव आहे ना, हे भगवान राम प्रभूंचा जो लहान बंधू आहे, त्यांनी हे नाव ठेवलं या नगराचं. लहान बंधू कोण? सर्वात लहान. भारतात जन्माला आले तुम्ही. राम, लक्ष्मण, भरत, नंतर शत्रुघ्न नाही, शत्रुघ्न. या शत्रुघ्नजींनी मधुवनाचं नाव मथुरा ठेवलंय. आणि जेव्हा नाव ठेवलं ना, लोक विचारायला लागले, असं काय नाव ठेवलं मथुरा? असं काय नाव ठेवलं मथुरा? तुम्ही रामाचे भक्त आहात ना, मग रामाशी संबंधित एखादं नाव ठेवलं पाहिजे होतं ना. असं काय नाव ठेवलं मथुरा? शत्रुघ्नजी म्हणायचे की हे रामाशी संबंधितच आहे. म्हणजे कसं काय संबंधित आहे? बघा, मथुरा शब्द उलटा वाचा. मधला शब्द काढून घ्या. बोला जोरात. जो राम राम म्हणत नाही त्याच्या तोंडावर मधला शब्द टाका. कोणता? थू. जो राम राम म्हणणार नाही त्याच्या तोंडावर मधला शब्द थू, म्हणून नाव ठेवलं मथुरा. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. ध्रुवजी वनामध्ये गेले आणि तपश्चर्येला प्रारंभ केला. 3 दिवस काही खायचं नाही. 3 दिवसानंतर कवट आणि बोरं खायची, तपश्चर्या करायची. पहिला महिना संपला. दुसऱ्या महिन्यामध्ये नियम आणखी कडक केला. आता 6 दिवस काही खायचं नाही. हे फक्त ऐकायचं बरं तुम्ही. असं करायच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याकडनं एकादशी होत नाही. आपली एकादशी म्हणजे दुप्पट काशी. ज्या दिवशी प्युअर माल घरामध्ये तयार होतोय, समजायचा आज उपवास आहे, अशी आपली एकादशी. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवस काही खायचं नाही आणि 6व्या दिवशी फक्त झाडाची कोरडी पानं, गळून पडलेली ती पानं भक्षण करायची. दुसरा महिना संपला. तिसऱ्या महिन्याला प्रारंभ झाला तपश्चर्येला. नियम आणखी कडक केला. आता 9 दिवस, महिन्यातले 9 दिवस काही खायचं नाही. आणि त्या 9 दिवसानंतर 10व्या दिवशी फक्त पाणी प्यायचं, खायचं काहीच नाही. असं करता करता तिसरा महिना संपला, तरी देव भेटत नाही. या 4थ्या महिन्यामध्ये पाणी पिणंही बंद केलं आणि फक्त वायू भक्षण करायचं. योग शास्त्रामध्ये ही एक यौगिक प्रक्रिया आहे. योगी लोकांच्या सानिध्यामध्ये राहून योगाचं प्रशिक्षण घेतलंय आणि केवळ वायू भक्षण करून ध्रुवजी तपश्चर्या करताय. 12 दिवसानंतर वायू भक्षण करायचा. चतुर्थमपि वै मासम द्वादशे हनी. 4था महिना संपला, 5वा महिना लागला. 5व्या महिन्यामध्ये नियम आणखी कडक केला. 12 दिवसानंतर वायू भक्षण करत होते, तो वायू भक्षण करणंही सोडून दिलं. प्राणायाम चढवला आणि हवा आतमध्ये जी घेतली, प्राणायाम चढवून अंतरकुंभक केला, आतमध्ये ती हवा कोंडून ठेवली. परिणाम संपूर्ण जगताचा प्राणवायू कुंठित झाला. स्वर्गातले देव सुद्धा वैकुंठामध्ये आले. नैवं विदामो भगवन् प्राणरोधं चराचरस्याखिल सत्वधाम्ना विदेहि तन्नो वृजिनात् विमोक्षं प्राप्ता वयं त्वां शरणं प्रपन्ना. महाराजजी, काय होतंय मला कळत नाही, पण आमचा प्राणवायू संपलाय, प्राणरोध होतोय. भगवान म्हटले चिंता करू नका. औत्तानपादीय मयी संगतात्मा. उत्तानपाद राजाचा मुलगा तपश्चर्या करत असताना त्याने प्राणवायू कुंठित केलाय.
त्याचा परिणाम वेष्टी प्राण समष्टीमध्ये परिणित झालाय आणि म्हणून त्रैलोक्याचे प्राणवायू संपलेले आहेत. चिंता करू नका, मी आत्ता जातो आणि माझ्या बालभक्ताचं ध्रुवाचं दर्शन घेऊन येतो. आणि भगवान विष्णू गरुडावर आरूढ झाले, मधुवनामध्ये आले. ध्रुवजींचं नामचिंतन चालू आहे. नामचिंतन करता करता प्रत्यक्षात भगवान विष्णू समोर प्रगट झालेत, पण ध्रुवजींचे डोळे बंद आहेत. ध्रुवजी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नामचिंतन चालू आहे. बाळ ध्रुवा, अरे डोळे उघड. ज्यांच्याकरता तू तपश्चर्या करताय प्रत्यक्ष भगवान विष्णू तुझ्या दर्शनाकरता दर्शन देण्याकरता या ठिकाणी प्रगट झालेलो आहे. ध्रुवजीने डोळे उघडले तर पाहिलं वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी 5 महिने तपश्चर्या केली आणि संपूर्ण जगताचा जगदाधार असणारा भगवान श्री विष्णू परमात्मा प्रत्यक्ष ध्रुवजींच्या समोर प्रगट झालेले आहेत. अवघ्या 5व्या वर्षी 5 महिने तपश्चर्या करून ध्रुवजींनी आपल्या जीवनाचं सार्थकता करून घेतली. भगवान विष्णूच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला, हात जोडून उभे राहिले. मनामध्ये विचार करतायत, देवाची प्राप्ती कशी करायची आपण आईला विचारलं, नारदजींना विचारलं, पण देव भेटल्यानंतर पुढे काय करायचं हे आपण कोणाला विचारलं नाही. बरं, पूजा करायची तर पूजेची सामुग्री जवळ नाहीये. देवाची स्तुती केली पाहिजे, पण अजून 12 खडी सुद्धा येत नाही. नरसरी नाही, ज्युनियर केजी नाही, सिनियर केजी नाही. स्तुती कशी काय येईल? पण स्तुती करण्याची इच्छा मात्र भगवंत त्या ध्रुवजींची प्रामाणिक होती. हे भगवंताला कळलं आणि भगवान परमात्म्याने आपल्या हातातला शंख ध्रुव बाळाच्या गालाला स्पर्श केला. पस्पर्श बालम कृपया कपोले. त्या बालकाच्या गालाला कपोल शंख स्पर्श केल्याबरोबर ध्रुवजी बोलायला लागतात. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जे कपोल शंके शिवतले, वेदाची मती ठेले ऐसा लागला बोलो. आणि ध्रुवजींनी 12 श्लोकामध्ये गोड अशी स्तुती केली. योऽन्ता प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, योऽन्ता प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत किल शक्तिधर स्वधाम्ना, श्लोकामध्ये गोड अशी स्तुती केली. भगवान प्रसन्न झाले. माग ध्रुवा, तुला काय मागायचंय? ध्रुवजी म्हणतात, प्रभू, जोपर्यंत तुमची भेट झाली नव्हती, दर्शन झालं नव्हतं, तोपर्यंत भरपूर मागण्याची अपेक्षा होती. पण तुमचं दर्शन झाल्यानंतर आता मला काहीही अपेक्षा नाहीये. तरी सुद्धा तू काही ना काही हेतू मनात धारण करून आलाय ना. जरी आता तुझी इच्छा नाही मागण्याची, पण घरून निघत असताना काहीतरी हेतू इच्छा अंतःकरणामध्ये धारण करून आलाय ना. जा, माझा तुला आशीर्वाद आहे. 36,000 वर्षापर्यंत राज्य कर. म्हणून लक्षात ठेवा भाविक मंडळी, लोकांनी जर आशीर्वाद दिला तर मिळून मिळून किती वर्ष राज्य मिळतं? फक्त 5 वर्ष. तेही अविश्वासाचा ठराव येत नाही तोपर्यंत. ते कधी जाऊ शकतं. कोण कोणाची युती फोडेल आणि कोण कोणाबरोबर युती करेल सांगता येत नाही. ते 5 वर्ष टिके सांगता येत नाही. पण भगवान परमात्म्याचा आशीर्वाद जर मिळाला तर ध्रुवजींना 36,000 वर्षापर्यंत राज्य मिळालं. भगवान परमात्मा अंतर्धान झाले. ध्रुवजी आपल्या गावाकडे येत आहेत. हे जेव्हा उत्तानपाद राजाला समजलं, आपल्या प्रजेला घेऊन उत्तानपाद राजा गावाच्या सीमेजवळ ध्रुवजीच्या स्वागताकरता निघाली. जी सावत्र माता ध्रुवाचा तिरस्कार करायची ना,
ती सावत्र माता सुद्धा सुंदर असा शृंगार करून सोन्याचं आरतीचं ताट घेऊन ध्रुवजींची आरती उतारण्याकरता प्रतीक्षेत आहे. काय केलं होतं ध्रुवाने? फक्त देवाला प्रसन्न केलं होतं. म्हणून नुसत्या देवाला प्रसन्न केलं तर जग आपोआप प्रसन्न होईल. जगाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू नका, कारण सर्व जग आपल्याकडून प्रसन्न होऊ शकत नाही. कारण प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. कोणाला गायन आवडतं, कोणाला विनोद आवडतात, कोणाला चिंतन आवडतं, कोणाला अध्यात्म आवडतं. त्यामुळे एक व्यक्ती सर्वांना प्रसन्न करू शकत नाही. एकाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, दुसरा नाराज होतो. दुसऱ्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, तिसरा नाराज होतो. म्हणून माणसाने लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्नातच पडू नये, भानगडीतच पडू नये. जगदीश्वराला प्रसन्न करावं, जग आपोआप प्रसन्न होतं. एक मनुष्य लॅपटॉपवर प्रोजेक्ट तयार करत होता. त्याचा 12 वर्षाचा मुलगा पुन्हा पुन्हा यायचा. म्हणायचं, पिताजी मला लॅपटॉप द्या. कशासाठी? गेम खेळण्यासाठी. अरे मला महत्वाचं काम करायचं, नंतर. नाही आत्ताच पाहिजे. पुन्हा पुन्हा यायचा. कंटाळा त्याला सांगून सांगून कंटाळला. वडील म्हटले, बघ एक नकाशा घेतला जगाचा, फाडला, तुकडे केले आणि ते तुकडे त्याच्या हातामध्ये दिले. बघ हा जगाचा नकाशा जोडून आण, 1 मिनिटात लॅपटॉप देतो तुला. ते जगाच्या नकाशाचे तुकडे केलेले त्या मुलाने घेतले, खोलीमध्ये गेला आणि अवघ्या 10 मिनिटात संपूर्ण जगाचा नकाशा जोडला. वडिलांपुढे आणून दाखवला. पिताजी बघा, संपूर्ण जगाचा नकाशा जोडला. वडिलांना आश्चर्य वाटलं. अरे अजून मला माहिती नाही कोणता देश कुठे, मला सांगता येणार नाही, मला जोडता येणार नाही. पण 12 वर्षाचा मुलगा 10 मिनिटात संपूर्ण जगाचा नकाशा जोडून आणतो. का रे बाळ, तू हे जग कसं जोडलं? मुलगा फक्त 12 वर्षाचा, पण त्याने उत्तर दिलं ना, हे अत्यंत मार्मिक आहे. तो मुलगा म्हणाला, का पिताजी मी जग जोडण्याच्या भानगडीत पडलोच नाही. म्हणे मग? या जगाच्या नकाशाच्या पाठीमागे देवाचं चित्र होतं. म्हटले मी देव जोडण्याचा प्रयत्न केला, देव जोडत गेलो, जग आपोआप जोडल्या गेलं. म्हणून देवाला जोडण्याचा प्रयत्न करा, जग तुमच्या पाठीमागे लागेल. आणि जगाच्या तुम्ही पाठीमागे लागले तर जग दूर दूर पडतं. उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. जो उदासीन होतो ना, भगवान जग काय, जगदीश्वर त्याच्या पाठीमागे धावतो. म्हणून देव सखा जरी जग अवघे कृपा करी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. हिंदीमध्ये एक दोहा आहे, ज्या पर कृपा राम कै होई, ता पर कृपा करे सब कोई. ज्याच्यावर रामाची कृपा होते ना, त्याच्यावर सर्वजण कृपा करत असतात. ध्रुवजी आले, वडिलांनी राजगादीवर बसवलं आणि उत्तानपाद राजा तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. ध्रुवजी लहानाचे मोठे होतात, विवाह होतो. एके दिवशी त्या ध्रुवजींचा सावत्र भाऊ उत्तम शिकार करण्याकरता जंगलामध्ये जातो. तर यक्षांचं आणि त्या उत्तमाचं भांडण होतं. यक्षांच्या द्वारे तो उत्तम मारला जातो. संध्याकाळ झाली तरी माझा मुलगा का परत येत आला नाही, म्हणून सावत्र माता सुरुची त्या बाळाचा शोध घेण्याकरता जाते. तर जंगलामध्ये वणवा लागला असतो आणि त्या वणव्यामध्ये ती भस्मसात होते. ध्रुवजींना वाईट वाटतं, या यक्षांमुळे माझा भाऊही गेला आणि माझी आई सुद्धा गेली. तलवार उचलली आणि शेकडो यक्ष कापून टाकले. भगवान प्रगट झाले. नायम मार्ग ही साधूनाम ऋषिकेशानुवर्तीना. महाराज हा साधू लोकांचा हिंसा मार्ग नाहीये, तुम्ही अहिंसा मार्गाचे प्रवर्तक आहात. त्यामुळे तुम्ही ही हिंसा करणं सोडून द्या. त्यानंतर काही काळापर्यंत राज्य केलं, आपल्या मुलाकडे राज्य दिलं आणि ध्रुवजी एका नदीच्या काठावर आश्रमात थांबून नामचिंतन करू लागले. 36,000 वर्ष पूर्ण झाले तेव्हा स्वर्गातून एक विमान आलं. पार्षदांनी विनंती केली, महाराज आपण या आणि विमानामध्ये बसा. तेव्हा ध्रुवजी नित्यनेम करत होते. म्हणे असा नाही बसणार, आधी मी माझा नित्यनेम करणार आणि नंतर त्या विमानामध्ये येणार. नित्यनेमाचं मानवी जीवनामध्ये फार मोठं महत्व आहे. तुकोबारात बोलतात, जे लोक काही नित्यनेम करत नाही
आणि नित्य नियम न करता उठले की फक्त खायलाच बसतात, ते माणसं नसून तुकोबाराय म्हणतात. मला जबाबदार धरू नका, कारण तुकोबारायांचं वचन आहे. काही नित्याने मावीन जय हो. अन्न खाय तो श्वान, अन्न खाय वृषभान, हरवाय तो वृषभ. अन्न खाय तो ईशान, वाय वृषभान, भारवाय तो वृषभ. तुकोबाराय म्हणतात, काही नित्य नियमाविन, काहीही नित्य नियम न करता जो उठून डायरेक्ट जेवायलाच बसतो, शेंडी झटकली का थाटी पटकली समोर, उठल्याबरोबर ज्याला खायलाच लागतं तुकोबाराय त्याला म्हणतात काही नित्य नियमाविन अन्न खाय तो श्वान आहे. श्वान, आता श्वान म्हणजे काय सांगायची आवश्यकता नाही, त्याचं जीवन व्यर्थ आहे. वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. वृषभ म्हणजे बैल आहे, तो बैल. म्हणून जीवनामध्ये काहीतरी एक नित्य नियम असला पाहिजे. विष्णू सहस्रनामाचा, ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या, गात्याचे 5 अभंग, हनुमान चालीसा, कितीतरी नित्यनेम करण्याकरताय. नाहीतरी 5 माळा 10 माळा काहीतरी एक नित्यनेम केला पाहिजे, की तो नियम केल्याशिवाय अन्न पोटात जाता कामा नये. आणि नित्यनेमच नसेल तर तो मनुष्य श्वान आहे असं तुकोबाराय म्हणतात. ध्रुवजीने आधी नित्यनेम उरकला, नंतर विमानामध्ये जाण्याकरता बसणार, तेवढ्याच समोर मृत्यू देवता समोर आले. म्हटले महाराज हा मृत्यू लोक आहे, आधी माझा स्वीकार करा, नंतर तुम्ही विमानामध्ये बसा. तर ध्रुवजीने काय केलं, त्या मृत्यू देवतेच्या मूर्ध्नी पदावर मस्तकावर पाय ठेवला आणि त्या विमानामध्ये आरूढ झाले. मृत्यूर मूर्ध्नी पदम दत्वा आरुरोहात अद्भुतम गृहम. भागवतामध्ये वर्णन येतं, ध्रुवजींनी मृत्यू देवतेच्या मस्तकावर पाय ठेवला आणि संत वाङ्मयामध्ये, संत परंपरेमध्ये असे दिव्य संत होऊन गेले. श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारांना घेण्याकरता प्रत्यक्षात भगवान विष्णू विमान घेऊन आलेत, गरुड घेऊन आलेत. आणि भगवान परमात्मा नेण्याकरता जेव्हा आले, तेव्हा हा काळ घेण्याकरता आला. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराने काय केलं, त्या काळाच्या मस्तकावर पाय ठेवला आणि वैकुंठ धामाला प्राप्त झाले, सदेह वैकुंठाला प्राप्त झाले. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय, आम्ही माथा दिले पाय, आम्ही माथा दिले पाय. हे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. हो जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, श्री ध्रुवजी महाराज की जय. लक्ष द्या, आता फायद्याची गोष्ट सांगतो. ज्याला आपल्या जीवनामध्ये जो ज्या पदावर आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्या परिस्थितीतून खाली यायचं नसेल
तर दररोज सकाळी 108 वेळेला श्री ध्रुवाय नमः, श्री ध्रुवाय नमः, श्री ध्रुवाय नमः किती वेळेला? 108 वेळेला जो जप करतो, जो आहे त्या स्थितीमध्ये टिकून राहतो, खाली येत नाही, त्याचं पतन होत नाही. भगवान परमात्म्याने ध्रुवजींना कोणतं पद दिलं? अढळ पद. वास्तविक पाहता सावत्र मातेने अपमान केलाय, या ग्लानीने त्यांनी देवाचा जप केलाय. ध्रुव सगलाने जपेऊ हरिनाऊ, पावा अचल अनुपम ठाऊ. अढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागर उपमन्या. म्हणून आहे त्या परिस्थितीतून खाली यायचं नसेल, आपलं पतन होऊ नये, त्याच्याकरता श्री ध्रुवाय नमा जप करावा. या ध्रुवजीच्या वंशामध्ये धर्मात्मा अंगराज झाला. पोटी संतान नव्हतं तर यज्ञ केला, मुलगा झाला, पण तो निघाला नास्तिक. एवढा नास्तिक मुलगा निघाला की बापाला वाटू लागलं आपल्या गळ्यामध्ये माळा, आपण धार्मिक आहोत आणि मुलगा नास्तिक आहे. म्हणजे बाप माळकरी आणि मुलगा बाटल्या पार करी, बिस्लरीच्या नाही. बरं, त्याला अंगराजाला एवढं वाईट वाटलं की त्या राजाने राज्य सोडलं आणि गुहेमध्ये जाऊन गुहा बंद करून घेतली. आता बाहेर जगाला तोंड दाखवायचं नाही म्हटले. मंत्री लोकांनी विचार केला की महाराज नाही आहेत, गादी रिकामी ठेवणं चांगली नाही, म्हणून वेनाला राज गादीवर बसवलं. आता आधीच नास्तिक, त्यात पुन्हा राजसत्ता प्राप्त झाली. मग तर त्याने फरमान सोडलं, न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजा क्वचित यती निवारय धर्म भेरी घोषेन सर्वशः. दवंडी पिटवली, कोणी यज्ञ करू नका, याजन करू नका, दान धर्म करू नका, सप्ताह करू नका, मंदिरात जाऊ नका. साधू लोक समजवण्याकरता आले. म्हटले महाराज तुम्ही राजकारणी आहात, राजकारण करा, धार्मिक कार्यामध्ये कशाला हस्तक्षेप करतायत? तर तो त्या ऋषी लोकांनाही बोलायला लागला. ऋषी लोकांनी आपल्या तपश्चर्याने एक हुंकार ध्वनी केला आणि जागच्या जागी तो गतप्राण झाला. त्याच्या शरीराचं मंथन केलं. प्रथम उत्पत्ती झाली निषादाची आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात भगवान विष्णू पृथु रूपामध्ये प्रगट झाले. बोलो पृथु भगवान की जय. या पृथु भगवंताला राजगदी प्राप्त झाली. खूप यज्ञ केले. यज्ञ केल्यानंतर भरपूर पाऊस झाला, लोकांनी भरपूर पिकं घेतली आणि संपूर्ण प्रजा प्रसन्न झाली. एकदा संपूर्ण प्रजेला बोलवलं आणि सांगितलं, बघा, जो राजा प्रजेपासून कर घेत असेल पण त्याला धर्माचं शिक्षण देत नसेल, त्यांची जर सुख सुविधा पुरवत नसेल, तर तो राजा कराच्या माध्यमातून त्या प्रजेचं पाप भक्षण करत असतो. य उद्धरेत करम राजा प्रजा धर्मेशु अशिक्षयन प्रजानाम शमलम मुक्ते भगंच सोमजहातीस. तो पापच भक्षण करत असतो. असा उपदेश करत असताना सनकादिकांचं आगमन झालं. बोलो सनकादिक महाराज की जय. बसण्याकरता आसन दिलं. नाथ महाराज वर्णन करतायत, आपल्याकडे जर कोणी संत आले ना तर काय करावं? घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने. अहो आपण देवपूजा करत आहोत, पण जर संत घरात आले ना तर देव सारावे परते, संत पूजावे आरते. पण संत बरं, संत या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. संतांचा फार मोठा महिमा आहे. बसण्याकरता आसन दिलं सनकादिकांना आणि विचारलं, महाराज आम्हाला शास्त्र वाचायला वेळ नाहीये, संपूर्ण शास्त्राचं सार सांगा आम्हाला. तेव्हा सनकादिकांनी संपूर्ण शास्त्राचा सार सांगितला. ऐका. शास्त्रेष्वियाने वसुनिश्चितो नृणां क्षेमस्य सदृग्विमृषेषु हेतु असंग आत्मव्यतिरिक्त आत्मनि दृढा रतिर्निर्गुणी ब्रह्मणी चया. सनकादिक म्हणतात, राजेसाहेब ऐका, या जगतामध्ये जे काही आत्मव्यतिरिक्त आहे ना, हे सर्व नष्ट होणार आहे. दृश्यत्वम मिथ्यात्वम मिथ्यात्वम जडत्वम, मिथ्यात्वम दृश्यत्वम दृश्यत्वम जडत्वम. जे जड आहे ते नष्ट होणार आहे. इस दुनिया में जो जो आपको दिख रहा है वो एक दिन टूट जाएगा, नहीं तो फूट जाएगा. अगर टूटने फूटने से बच गया तो एक दिन छूट जाएगा. म्हणून जे नाशिवंत आहे त्याच्या ठिकाणी आपली आसक्ती ठेवू नका. जो अविनाशी परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही आसक्त राहा.
सुंदर असा उपदेश केला, सार गर्भित उपदेश केल्यानंतर म्हटले, महाराज तुम्ही जो दिव्य ज्ञानाचा उपदेश केला याच्या मोबदल्यात आता मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? कारण ज्ञान घेतल्यानंतर दक्षिणा द्यायची ही आपली वडिलांची परंपरा आहे, प्राचीन परंपरा आहे. मग तुम्हाला मी आता काय देऊ? सनकादिक महर्षी म्हटलं, तुम्ही काय देऊ शकतात? म्हणे, महाराज तुम्ही जे ज्ञान दिलंय ना हे अलौकिक ज्ञान आहे, पण तरीही मी राजा आहे, माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दक्षिणा देतो. तर पृथु भगवंताने काय दक्षिणा दिली ऐका. प्राणादारा सुता ब्रह्मन् गृहाश सपरिच्छदा राज्यं बलं महीकोशम् इति सर्वं निवेदितं. महाराजजी, जे ज्ञान तुम्ही दिलंय ना या मोबदल्यात माझे पंचप्राण, माझा संपूर्ण परिवार, माझी मुलं, माझं संपूर्ण राज्य, माझं सैन्य, कोश, खजिना, पृथ्वी सर्व देऊन टाकतो. शिष्य असावा तर असा असावा, एकच असावा. भरपूर शिष्य करण्यापेक्षा एकच शिष्य करावा, पण असं असलं पाहिजे. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब देत. पण गुरु कसा असला पाहिजे जरा लक्ष देऊन ऐका. माझं हे सर्वस्व तुमचं आजपासून दक्षिणेमध्ये देऊन टाकलं. सनकादिक महर्षी म्हटले, ह्यात हे सर्व आमचं का? म्हटले, हो, सर्वांवर अधिकार आमचा. दिलं महाराज तुम्हाला, दक्षिणेमध्ये देऊन टाकलं. म्हणे, बघा हे सर्व राज्य आमचं आहे आणि याची व्यवस्था लावण्याकरता आम्ही तुमची नेमणूक करत आहोत, सांभाळा. लगेच सनकादिकाने देऊन टाकलं. म्हणून शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब देत, लेकिन गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछुर ना लेत. अशी जी गुरु शिष्याची जोडी ना, त्यांना अंती परमपदाची प्राप्ती होते. नाही तर काही काही शिष्य असतात, गुरुजीकडून कशी वस्तू उपटता येईल आणि शिष्याकडून कशी वस्तू मिळवता येईल असं विचार करणारे लोभी गुरु, लालची चेला, त्यांना काय स्वर्ग प्राप्त होणार आहे का? नरक में ठेलम ठेला. त्यानंतर यांच्याच वंशामध्ये पुढे चालून एक प्राचीन बरी नावाचा राजा झाला. हा कर्मकांडी होता. अनेक यज्ञ करायचा आणि यज्ञामध्ये पशूंचा बळी द्यायचा. नारदजी म्हटले, जेवढ्या पशूंना तो बळी दिलाय ना, वर पहा, हे सर्व पशु तुझा बदला घेण्याकरता वाट पाहत आहेत. कारण जीवनामध्ये 3 गोष्टी कधी फिटत नाहीत, ऋण, वैर आणि हत्या. हे तो न चुके नेदिता. म्हणून लक्षात ठेवा, कोणाचा 1 रुपया जरी राहिला असेल तर तो देऊन टाका. कारण या जन्मात जर 1 रुपया शिल्लक ठेवला तर पुढच्या जन्मामध्ये चक्रवाढ व्याजासह तो फेडावा लागेल. जो बोएगा वही पाएगा. जय हो. तेरा किया आगे आएगा. सुख दुख है क्या फल कर्मों का. जैसी करनी वैसी भरनी. जैसी करनी वैसी भरनी. जैसी करनी वैसी भरनी. जैसी करनी वैसी. जो बोएगा सो पाएगा. तेरा किया आगे आएगा. सुख दुख है क्या फल कर्मों का. जैसे करनी वैसी भरनी. जैसे करनी वैसी भरनी. जैसे करनी वैसे भरनी. जैसे करनी वैसे भरनी. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. ओ सबसे बड़ी पूजा है
माता पिता की सेवा किस्मत वालों को ही मिलता है मौका, किस्मत वालों को ही मिलता है मौका। हो आज भी जो नफरत की कोई तूने है बंदे, कल दस्तक काटेगा तू ही पाएगा बंदे। हाथ से अपने गवा मत देना, मौका है खिदमत का। जैसे करनी वैसे भरनी, जैसे करनी वैसे भरनी, जैसे करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी। हो जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा। सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसे करनी वैसे भरनी, जैसे करनी वैसे भरनी, जैसे करनी वैसे भरनी, जैसे करनी वैसे भरनी। जैसे ज्याचे कर्म तैसे. आपण जर ऋण घेतलं आणि चुकवलं नाही तर पुढच्या जन्मात व्याजासह चुकवावं लागेल. आपण जर या जन्मात कोणाची हत्या केली तर पुढच्या जन्मात तो आपली हत्या करणार. ऋण, वैर आणि हत्या हे कधीच ठेवू नये. नारदजी म्हटले ते तुझ्या घात करण्याकरता, हत्या करण्याकरता टपून बसले. म्हणजे असं कसं काय? वेदाने सांगितलं होतं की अमुक यज्ञ करत असताना अमुक पशुचा बळी दिला पाहिजे. मी यज्ञ करायचो आणि त्या पशुमचा बळी द्यायचो म्हणजे चूक. वेदाने जी हिंसा सांगितली आहे ते निवृत्तीपरक सांगितली आहे, प्रवृत्तीपरक नाही. आता निवृत्तीपरक आणि प्रवृत्तीपरक म्हणजे काय? एक छोटस उदाहरण सांगतो, लक्ष द्या. एक गुरुकुल होतं. त्या गुरुकुलामध्ये 25 विद्यार्थी शिक्षण घेत होते. पण त्या 25 मध्ये एक असा होता त्याला बिडी प्यायची सवय होती. तो कोपऱ्यात जायचा आणि बिडी प्यायचा. एके दिवशी गुरुजींना सापडला, अरे विद्या अभ्यास करण्याकरता आला आणि बिडी पितो, प्रामाणिक होता. आणि महाराज व्यसनी मित्राची संगती लागली, त्यामुळे सवय लागली मला, मी सोडण्याचा प्रयत्न करतो पण ती सुटत नाही म्हटले. गुरुजींना वाटलं आता ज्याला जर मी सांगितलं अरे सोड काय आमची बिडी, तर तो बिडी तर काही सोडणार नाही, गुरुकुल सोडून निघून जाईल. मग याच्याकरता याला थोडीशी सूट दिली पाहिजे म्हटले. म्हणजे बघ, इतर दिवशी बिडीला हात लावायचा नाही, फक्त रविवारी तुझ्याकरता सूट. ठीक आहे गुरुजी, इतर दिवशी हात सुद्धा लावायचा नाही, पण रविवार आला रे आला स्वतःही प्यायचा आणि मित्रांना सांगायचं चला आज बिडी प्यायचा वार आहे. स्वतःही प्यायचा आणि मुलं नाही पाजायचा. ते सांगायचे अरे असं कोणी सांगितलं? गुरुजीने सांगितलं मला. आता मला सांगा याच्याकरता सांगितलंय कधी? स्वतःही पेन दुसऱ्याला पाज याच्याकरता. जेव्हा गुरुजींचा वैकुंठवास झाला, त्या गुरुकुलाचा तो अधिपती झाला, मग तर त्याने सत्संगाचा कार्यक्रम करायचा. कधी? रविवारी. स्वतः प्यायचा आणि सर्वांना बोलवायचा, चला आज विडी प्यायचा सत्संग आहे. कोणी सांगितलंय? आमचे गुरु महाराज सांगायचे. मग त्याने मनाने श्लोक तयार केला. श्लोक म्हटला की लोकांना हे खरं पडतं म्हणून त्याने मनाने श्लोक तयार केला. आणि आमचे गुरु महाराज सांगायचे, काय सांगायचे? धूम्रपानम शतगोदानम. धूम्रपान जर केलं तर 100 गायी दान केल्याचं फल प्राप्त होतं म्हटले. एक एक झुरका गंगा स्नानम. एक एक झुरका घेतला का गंगा स्नान करण्याचं फल प्राप्त होतं म्हटले. त्याच्यातले काही गरीब लोक होते, ते म्हटले आमचे एवढी परिस्थिती नाही, आम्ही बिडी विकत घेऊ, असं चिंता करायची नाही म्हटले. गावाच्या बाहेर पानटपरे असतात म्हटले. बरेच लोक पितात बिडी, कधी कधी अर्धी विजवतात, तिथे टाकून देतात. ते अर्धी तुकडे उचलायचे, ते पुन्हा पेटवायचे. अर्धी जरी बिडी पिली ताकडम तुकडम महत् पुण्य, तरी तुम्हाला महत् पुण्य प्राप्त होईल. आणि ज्या दिवशी तुम्हाला अख्खी बिडी प्यायला मिळेल, सकट बिडी कन्यादानम, असं तो इतरांना शिकवायचा. तर गुरुजींना वाटलं हा इतर दिवशी हात लावणार नाही, फक्त रविवारी पिणार,
हळूहळू याची बिडी प्यायची सवय कमी व्हावी याच्या करता रविवारी सूट दिली होती का सर्वांना पाजण्यासाठी. पण याने तर नियमच करून घेतला, रविवारी बिडी प्यायची असते, स्वतःही प्यायचं आणि इतरांना पाजायचा. तसं झालंय. वेदाने सांगितलं की तुम्ही अमुक यज्ञ करत असताना अमुक पशुचा बळी द्या, पण जे दररोज पशु मारले जातात ते वाचतील ना. लोक दररोज मांसाहार करणार नाहीत ना. एखादा यज्ञ होईल तेव्हा एखादा पशु मरेल. हळूहळू मांसाहार बंद होईल, हिंसा बंद करतील. याच्या करता एका यज्ञासाठी एका पशुचा बळी द्यावा अशी निवृत्तीपरक हिंसा सांगितली. आणि तुम्ही तर नियमच करून टाकला म्हटले, हे चुकीचं आहे. त्या प्राचीन बरीच्या लक्षात चूक आली. म्हणे आता काय करू शकतो मी. तेव्हा प्राचीन बरी राजाला नारदजींनी पुरंजन उपाख्यान सांगितलं, त्याचं रहस्य समजून सांगितलं. रहस्याप्रमाणे त्याने आपलं जीवन बनवलं आणि परमगतीला प्राप्त झाला. या प्राचीन बरीचे 10 पुत्र होते. यांनी घनघोर तपश्चर्या केली. त्यांचं नाव होतं प्रचितागण. हरी आणि हर दोघांना प्रसन्न केलं. वृक्ष कन्या वारक्षी बरोबर विवाह केला आणि परम तेजस्वी परम प्रतापी दक्ष नावाचा मुलगा जन्माला घातला. हा तोच दक्ष. कोणता दक्ष? काल आपण कथा ऐकली ना, ज्या दक्षाने आपली मुलगी सती दिली होती भगवान महादेवाला, पण अपमान केला होता. तर त्याला वाईट वाटलं की आपण एवढा अपमान केला तरी भगवान महादेवाने कृपा केली ना, आपल्याला बोकडाचं तोंड का असेना पण बसवलं, जिवंत केलं आपल्याला. पण खेद मनामध्ये होता, आपल्याकडून देवाचा अपमान झालाय. त्याने त्या देहाचा त्याग केला आणि आता प्रचिता गणांच्या मुलाच्या रूपामध्ये तो दक्ष प्रगट झालाय. दक्षाच्या स्वाधीन राजगादी केली आणि प्रचितागण तपश्चर्या करण्याकरता जंगलामध्ये गेले. नारदजींची भेट झाली. तर नारदजींना प्रश्न विचारला, महाराज लवकरात लवकर देव भेटला पाहिजे, याच्याकरता काय करायचं? लवकर देव प्रसन्न व्हावा याच्याकरता सूत्र काय? तेव्हा नारद महर्षीने 3 सूत्र सांगितले. दयया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्या च तुष्यत्याशु जनार्दनः. जनार्दनः आशु तुष्यती. भगवान परमात्मा लवकर प्रसन्न होईल कधी? पहिलं सूत्र लक्षात ठेवा, सर्वांवर दया करा. मला दया म्हणजे काय? परस्मिन बंधू वर्गे वा मित्रे द्वेषे रिपौस्तथा आपन्ने रक्षितव्यम तु दयैसा परिकीर्तिता. शास्त्रात आलेली दयेची व्याख्या आहे. जवळचा असो नाहीतर दूरचा असो, मित्र असो नाहीतर शत्रू असो, ओळखीचा असो नाहीतर अनोळखी असो, जर एखादा संकटात पडलाय ना, संकटात सापडला, तर संकटातून त्याला बाहेर काढणं याला दया असं म्हणतात. अशी दया जर आपण सर्वांवर केली तर भगवान परमात्मा लवकर प्रसन्न होतात. संतुष्ट्या येन केन वा. आपल्या प्रारब्धाने आपल्याला जे मिळतंय त्याच्यामध्ये प्रसन्न राहा, हे दुसरं सूत्र आहे. आणि आपल्या इंद्रियांचं संयमन करा. या 3 सूत्राप्रमाणे जो जीवन बनवतो निश्चित त्याला देवाची प्राप्ती होते. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये राहायचं आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आपण जरा 2 मिनिटं नामचिंतन करूया. सर्वांनी एकदा टाळी वाजवून उभे राहून नामचिंतन करायचंय. हरे राम 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 हरे हरे.